श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. श्रोतेहो, ऐकूयात सत्संग हा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हासह बौद्धिक प्रमुख आणि राष्ट्रसंवर्धन संस्था ट्रस्ट साताऱ्याचे कार्यवाह श्रीयुत अशोक काशीनाथ रेमजे यांची सौ आसावरी राहुल इनामदार यांनी घेतलेली मुलाखत आजच्या सत्संगमध्ये. नमस्कार सगळ्यांना. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी निमित्ताने सत्संग या मालिकेत आपण संघाच्या वेगवेगळ्या आयामांची, विभागांची ओळख करून घेत आहे. संघाची कार्यपद्धती समजून घेत आहे, संघ समजून घेत आहे. आज आपण संघाचा बौद्धिक विभाग हा विषय ओळख करून घेणार आहोत. याबाबत आपण माहिती करून घेणार आहोत. याविषयी संवाद साधण्यासाठी सातारा जिल्हा सहबौद्धिक प्रमुख श्री अशोकराव रेमजे आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी गप्पा मारताना, त्यांच्याशी बोलताना, त्यांच्या संपर्कातून आपल्याला हा विभाग आपण आता समजून करूया. अशोकराव, तुमचं मी स्वागत करते. नमस्कार. हिंदवी पब्लिकच्या या उपक्रमामध्ये आपण मला बोलायल्याबद्दल धन्यवाद. अशोकराव, मी तुम्हाला पहिल्यांदा असं विचारते की बौद्धिक विभाग म्हणजे काय आणि तो कधीपासून सुरुवात झाली किंवा त्याची संघामध्ये कधीपासून आपल्याला गरज वाटू लागली? खरं तर सुरुवातीला संघाची जी स्थापना झाली त्यावेळी स्वातंत्र्यपूर्व काळ होता. त्यामुळे स्वातंत्र्य मिळवणं हे जरी ध्येय असले तरी अन्य काही गोष्टींचा म्हणजे समाजामध्ये जागृती करण्यासाठी म्हणून डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना विजयादशमी 1925 रोजी केली. सुरुवातीला जरी काही संघ सुरू झाला असला तरी त्याचं असं काही मूर्त स्वरूप ठरलेलं नव्हतं. सुरुवातीला मैदानी खेळ व्हायचे, गप्पा व्हायच्या, त्यात स्वातंत्र्याबद्दलच्या काही चर्चाही होत होत्या. असं काही दिवस त्यामध्ये स्वरूप होतं. कालांतरामध्ये त्यामध्ये एक आयामाची जोड होत गेली. सुरुवातीला साप्ताहिक बौद्धिक वर्ग असा सुरुवातीला सुरू झाला आणि साप्ताहिक बौद्धिक वर्गानंतर मग आत्ताची जी स्थिती आहे, बौद्धिक विभाग म्हणून जो आत्ता कार्यरत आहे, त्याच्यामध्ये एक बदल घडत गेले. संघाचा बौद्धिक विभागाचा महत्त्वाचा हेतू असा आहे की प्रत्येक स्वयंसेवक हा संघाचा प्रवक्ता आहे. तो घडला गेला पाहिजे, त्याचा विकास होत गेला पाहिजे आणि ते जडणघडणीसाठी मध्ये बौद्धिक विभागाचं मोलाचं स्थान आहे. हे जरी असलं तरी संघ माणूस निर्माण करण्याचं काम करतो, संघ घडवण्याचं काम करतो. स्वातंत्र्य मिळणार, पण स्वातंत्र्याचं सुराज्य झालं पाहिजे, त्यासाठी लागणारी यंत्रणा किंवा त्यासाठी असणारी माणसं ही आपल्याला घडवायची, हा या बौद्धिक विभागातला हेतू आहे. मॅकेलोच्या इंग्रजी सिस्टीमप्रमाणे म्हणजे जी आपल्याकडं इंग्रजांनी जी शिक्षण पद्धती आपल्याकडं सुरू केली होती त्या पद्धतीतनं बाहेर पडण्यासाठी म्हणून आपली जी काही पूर्वीची सिस्टीम होती किंवा यंत्रणा होती, गुरुकुल होता किंवा आपले रामायण महाभारत त्यातलाच म्हणजे आपण म्हणताना असं म्हणतो की एकेकाळी या देशामध्ये सोन्याचा धूर निघत होता. ती जी संस्कृती, ती संस्कृती परत आणण्यासाठी इंग्रजांनी जी मोडकळीस आणलेली संस्कृती ती सुधारण्याचा प्रयत्न ह्याच्यामधनं केला किंवा करण्याचा आपला प्रयत्न असतो. मग भारतीय संस्कृती आहे, संस्कार आहेत, श्लोक आहेत, हे सगळं परत आलं पाहिजे ह्यासाठी म्हणून संघाचा बौद्धिक विभागाचं काम जास्तीत प्रमाणे केलं जातं. बरोबर. म्हणजे गुरुकुल पद्धत जशी आहे तशाप्रमाणे आपण बौद्धिक विभागामध्ये काम करायला आपला सुरुवातीचा बेसिक म्हणायला आपल्याला हरकत नाही की अशा विषयाने आपण सुरुवात केली. मग साधारण तुम्ही म्हणालात की त्याच्यामध्ये स्वयंसेवक घडवण्याची तयारी करून घेतली जाते, तो एक प्रवक्ता असतो. त्याप्रमाणे नक्की ह्या विभागाच्या कामाचं स्वरूप कसं आहे, म्हणजे अंतर्गत स्वरूप कसं असतं, काय म्हणून हा विभाग काम करत असतो? खरं त्याला सांगायचं झालं तर डोअर टू डोअर अप्रोच, मॅन टू मॅन कॉन्टॅक्ट आणि हार्ट टू हार्ट टॉक असं आपली पद्धत आहे. म्हणजे संघात नवीन काही नाही आहे, परंतु जे आपलं आहे ते आपल्याला टिकवायचं आहे. म्हणजे आपण जे विसरून गेलं, म्हणजे आपल्याला जी काही आत्मविस्मृती झालेली आहे, आपण विसरलो आहे,
ते परत एकदा आपल्याला घ्यायचं. म्हणजे आपल्याकडं घरात जशी जुनी भांडी एका ठिकाणी ठेवली की ती जरा काळी चढती, पुढं चढतात, खराब होतात. ती जरा वारंवार घासली किंवा जरा केली की त्याच्यावरची काजळी उडून जाते. असंच हे काम बौद्धिक व्यवहार केलं जातं. बरं. मग हे करत असताना आपण ह्या सगळ्या याच्यामध्ये संघाची जी काही पद्धती आहे त्या पद्धती सुरुवातीला मी मगाशी म्हणलं तसं अनियमितता होती. 1926 सालापासून साधारणतः शाखा ह्या नियमित सुरू झाल्या. मग नियमित त्या शाखामध्ये नियमित सुरू झालं. जरा संघ थोडा थोडा नागपुराबाहेर अन्य ठिकाणी संघाच्या शाखा सुरू व्हायला सुरुवात झाली. 1927 साली पहिला बौद्धिक वर्ग झाला. बरं. त्यापूर्वी साप्ताहिक बौद्धिक वर्ग म्हणजे त्याला असं फार नाही, एखादा बोलायचा त्यावर चर्चा व्हायची असंच. पण नंतर मग बौद्धिक वर्गाचं स्वरूप हे असं ठरवण्यात आलं. 1927 साली पहिला बौद्धिक वर्ग गेला. मग हे करत असताना कार्यकर्त्याचा विकास करणे. भारत हे हिंदू राष्ट्र आहे आणि भारताच्या संस्कृती जतन करणे, भारत माता म्हणणे, म्हणजे हा आपला भारत देश आहे, हा भारत देश नाही तर ही माझी माता आहे. मग त्यासाठी म्हणून मग अटलजींची एक कविता आहे, ती कविता मला आठवती. भारत जमीन का तुकडा नाही है, जिता जागता राष्ट्रपुरुष आहे. मग त्यांनी भारताचं वर्णन केलं की भारत हा कसा आहे आणि ह्या ह्याच्यामध्ये भारत नुसता काही जमिनीचा तुकडा नाही किंवा हे नाही, तर ही माझी मातृभाषा आहे. भारत माता ही माझी आहे आणि मी माझ्या मातेसाठी काही ना काही देणं लागतो. ह्या ह्याच्यातनं आपण काम करायचं आहे. ह्यासाठी म्हणून संघाचं काम चालतं, त्यात बौद्धिक विभाग कार्य करत असतो. बरं. मग कार्यकर्ता हा आपल्याला तयार करायचा किंवा बौद्धिक यातनं काय करायचं, 4 सूत्र आहेत व्यक्ती निर्माण किंवा त्या कार्यकर्ता घडवण्याचं. ह्याच्यात सांगायचं झालं तर पिकअप म्हणजे व्यक्तीची निवड करायची. आहे हा माणूस त्याच्या गुणदोषासह आपण घ्यायचा. जो आपल्याकडे म्हणजे आत्मविश्वास जो आहे त्याचा तो जागृत करणे. बरोबर. त्याच्यात कला आहेत. एखाद्याला गायनाची कला असते, एखाद्याला बोलण्याचं असतं, एखादा खेळ घेऊ शकतो. तो आहे असा स्वीकारणे, त्याच्याशी संपर्क साधणे, त्याला आपल्या शाखेत बोलवणे, त्याचे हे करणे. पिनअप म्हणजे दुसरा मुद्दा पिनअप म्हणजे त्याच्या क्षमतेनुसार त्याला एक चांगलं गाता येते, मग त्याला एक गाणी म्हणतो किंवा एखादी त्या ह्याच्यामधले काही गीत सांग चांगलं, किंवा त्याला एखादं गीत दिलं आहे आणि ते म्हण, अशा पद्धतीने त्याच्यामध्ये क्षमतेनुसार त्याला काम देऊन त्याच्यात घडवण्याचं काम त्याला आपण देतो. पुढं मग पुलअप, मग त्याच्याबरोबर राहून काम करायचं. मग त्या कुठं जायचं आपल्याला, एखादा भेट घ्यायची, एखाद्या कार्यकर्त्याला एका कार्यक्रमाने त्या कार्यक्रमासाठी पाहुणे बोलवायचे, मग त्या पाहुण्यांची भेट करायची. मग भेट कशी करायची, मग त्या कार्यकर्त्याला बरोबर घेऊन जायचं. तिथं जाऊन आपण त्याच्याबरोबर आपण कसं बोलतो हे त्यालाही कळतं आणि त्यालाही मधनं काही सांगायचं की तू असं विचार हे कर. त्यातनं माणूस हा घडला जातो. आणि मग चौथा मुद्दा येतो तो पुशअप म्हणजे मग योग्य वेळ झाली की त्याच्यावर विश्वास टाकता येतो. उद्या एक कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाचा तू ह्या मुद्दा तू तिथं मांडायचा आहेस, हे बोलणं करायचं आहे किंवा वक्त्यांचा परिचय करून द्यायचा आहे. मग हे उदाहरण सांगायचं, सायकल शिकणे. सायकल शिकल्यानंतर तो आपण त्याला सायकल देतो, सायकल चालवायची. मग ब्रेक, अगदी ब्रेक कसे मारायचे, हा ब्रेक असतो, हा मागचा ब्रेक, पुढचा ब्रेक. मग पॅन्डल कसे मारायचे, मग तो हळूहळू मग अर्धा पॅन्डल मारतो, पूर्ण पॅन्डल मारतो. मग हळूहळू मग तो सायकल आपण त्याला धरून चालवत असतो. कालांतराने तो सायकल चालायला लागतो. मग त्याला सीटवर बसून मग तो पुढं चालतो आणि मग तो त्याच्या पद्धतीने त्या ह्याच्यावर हे अशा 4 पद्धतीने आपण कार्यकर्त्याला विकास करण्याचा किंवा ते करण्यासाठी आपण प्रयत्न करीत असतो. बरोबर. म्हणजे बौद्धिक विभागाचा पहिला विभाग म्हणजे मला अत्यंत पटला असा की आहे त्या गुणदोषासहित त्याला स्वीकारायचं, अगदी बरोबर, त्याला घडवायचं आणि त्याला एक चांगला नागरिक किंवा चांगला व्यक्ती म्हणून त्याला आपल्याबरोबर घ्यायचा. बरोबर, अगदीच बरोबर. मग आता बौद्धिक विभागाची तुमची कार्यपद्धती कळली, तर हा विषय कळला आपल्याला. मग बौद्धिक विभाग आणि शाखा ह्यांचा एकमेकांशी संपर्क किंवा संबंध कसा येतो, म्हणजे रोजच्या दैनंदिन शाखांच्या बरोबर म्हणा किंवा शाखा म्हणून तिथे बौद्धिक विभाग काय वेगळं काम करतो असं मला विचारायचं. संघाची शाखा ही एक तासाची असते, म्हणजे 60 मिनिटाची शाखा असते. उरलेला वेळ म्हणजे आपल्या दिवसातले 24 तास ह्याच्यामधले 23 तास तो बाहेर असतो, समाजामध्ये असतो. 1 तासामध्ये जो काही तो आचरण करतो किंवा काय तो स्वीकारतो, प्रकटीकरण आहे, तो त्या उरलेल्या 23 तासात करत असतो, समाजामध्ये वावरत असतो. हे त्याला करण्याचं काम या 60 मिनिटामध्ये, 1 तासामध्ये देतो. 1 तासाची जी शाखा आहे त्या शाखामध्ये 60 मिनिटं आहेत. त्या 60 मिनिटामध्ये आपण भाग पाडलेत. शाखा लावणे, शाखा सोडणे,
बरोबर. खेळ घेणे. हां. मग त्यामध्ये मग साधारणतः 20 मिनिटापर्यंत आपल्याला शाखेसाठी वेळ दिला असतो की तो बौद्धिक गव्हाचा असतो. बरं. मग त्यामध्ये एकात्मता स्तोत्र आहे, बरं. प्रार्थना आहे, हं. चर्चा आहे, गीत सांगितलं जातं, सुभाषित आहे, अमृतवचन आहे. बरं. मग त्या ह्याच्यामध्ये आपण त्या ह्याच्यामध्ये 1 तासामध्ये 20 मिनिटामध्ये आपण बौद्धिक गव्हाचे कार्यक्रम करीत असतो. बरं. बरं, मला एक अजून असं विचारायचं आहे की तुम्ही आत्ता सगळं स्वरूप सांगितलं की 1 तासाचं वर्णन तुम्ही शाखेचं सांगितलं, त्याच्यामध्ये 20 मिनिटं जी तुम्ही बौद्धिक विभागासाठी म्हणताय, मग त्या ह्याच्यामध्ये आत्ता समाजामध्ये चालू असलेला जर एखादा काही विषय असेल, म्हणजे कोणताही असेल, मतदान असेल किंवा एखादी घटना काहीतरी घडली असेल, आता नवीन आता हे राम मंदिराचा विषय, ध्वजारोहणाचा काल आपण जो विषय आपला झाला त्याच्यामध्ये, मग अशा विषयी पण तिथं काही चर्चा वगैरे होते किंवा त्याच्यावरती काही बोललं जातं का, किंवा त्यावरती चर्चा काही होते का तिथं, असं मला विचारायचं आहे. हां, होतं ना. आपल्यामध्ये अष्टसूत्री आहे. बरं. अष्टसूत्रीमध्ये आपल्या समाचार समीक्षा म्हणून असा एक भाग आहे, म्हणजे बरं. त्याच्यामध्ये 8 नंतर उल्लेख करू आपण. हां. पण त्यामध्ये मग सांगितलं जातं, म्हणजे एखादी करंट अफेअर, आज म्हणजे आजचीच बातमी, आज पेपरला बातमी आली की नागपूरला एका महिलेच्या ह्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह बोलणं ऐकू आलं हां. किंवा सापडले, ती बरोबर. तिचा पाकिस्तानशी काही संबंध आहे. संबंध आहे. मग त्याच्या ह्याच्यावर मग तुम्हाला काय वाटतं, असं सापडलं, हे बरोबर आहे का? हां. मग ह्याच्यावर अशी आपण चर्चा करतो, सगळ्यांना मत मांडायला सांगतो. आपण आपलं मत प्रगत करत नाही, प्रत्येक कार्यकर्त्याला हे मत सांगायला आपण वेळ देतो. वेळ देऊ प्रत्येक जण सांगतो, प्रत्येकाची मतं वेगळी असू शकतात, बरोबर. आणि मग त्याचा कुठेतरी आपण एकत्र समप करतो. समप. निर्णय आपण करत नाही, पण एक चर्चा म्हणजे करतो एक सगळं. मुक्तपणे चर्चा करण्यासाठी आपण अगदी, तिथे अगदी. बोलू शकतो, असं काही अगदी. त्याच्यामध्ये विषय नाहीये. म्हणजे त्या कुठल्याही राजकीय घटना असतील किंवा सामाजिक घटना असतील, याबाबत सुद्धा आपण तिथे सहज निसंकोचपणे आपण तिथे अगदी. आपलं मत मांडू शकतो. निर्णय मिळणं हा नंतरचा विषय, बरोबर. पण आपण कमीत कमी चर्चा तरी एकत्र येऊन करू त्याला काय शकतो. वाटतं, म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याला किंवा एखाद्या याला जो बरोबर. आलाय बरोबर. त्याला काय वाटतं या घटनेमध्ये, ही घटना चांगली की वाईट, अगदी हां. इथपासून ही घटना बरोबर नाही असं नाही झालं पाहिजे. बरोबर. इथून ते मग ते म्हणजे काही गुण असतील, काही दोष असतील, हां. ते असं सगळ्याची चर्चा ही त्यामध्ये होऊ शकते. ओके. पण सगळ्यांना न्याय दिला जातो, हा हा सगळ्यांना न्याय दिला दिला जातो. जातो. म्हणजे असं नाही की तुझंच ऐकलं आणि तुमचंच ऐकलं आणि हे केलं, असं नाही. तर आपण त्यामध्ये सर्वांना संधी देतो, सगळ्यांचं मत आपण ऐकून घेतो, बरोबर. भले ते आपल्या बाजूने असो किंवा नाही, असं काही नाही, सगळ्यांचं मत हे ऐकून घेणं आपलं. वा. म्हणजे एक कार्यकर्ता घडवताना त्याला तिथं त्याचं मताचं प्रदर्शन करायला, चर्चा करायला मुक्तपणे एक व्यासपीठ दिलं जातं शाखांमध्ये, बरोबर आहे. म्हणजे रोजच्या शाखांमध्ये 1 तासामध्ये एक 20 मिनिटाचा कार्यक्रम आपण त्याच्यामध्ये केला जातो. मग ते बरोबर. अमृत वचन सांगणं असेल, हां. सुभाषित अगदी, असेल, अगदी. मग ते असं ठरवून दिलं असतं का की आज कुणी म्हणायचंय किंवा कुणी बोलायचंय, असं नाही, काही आता ठरवून दिलं असतं जसे का? आता शाखा जी आहे, त्या शाखेमध्ये काही जण एखाद्याला त्या शाखेचा मुख्य शिक्षक म्हणलेला असतं, तो मुख्य शिक्षक शाखा लावत असतो. जसं बरोबर. मागच्या आपल्या भागामध्ये शाखामध्ये आपण सांगितलं जसं की शाखेचा मुख्य शिक्षक असतो, त्याला कार्यवाह असतो. हं. तशी शाखेची सुद्धा एक रचना असते, त्याला ठेवून एक ध्वज कुणी लावायचा आहे, हा आणि जसं बौद्धिक आहे, त्या बौद्धिक बरोबर. विभागाचं काम करणारे कार्य, तो बौद्धिक विभागाचं काम करत असतो. हां. एक शारीरिकचं काम करणारा शारीरिक खेळ घेत असतो, बरं. सेवेचं काम करा. आपण प्रत्येक कार्यकर्त्याला संधी दिलेली असते, हं. त्याने ते आपण नेमतो की तुला हे आवड आहे ना, तू हे काम कर. मग तो काही काळ तो ते काम करतो. असं मग बौद्धिक विभागाचं काम करणारा एक असतो. असतो. काही वेळास एखादा शाखेच्या वरचा पदाधिकारी पण येतो, हं. अन्य शाखांचा कार्यकर्ता येतो, त्याला काही सांगायचं असतं, बरोबर. असाही तो तिथं चर्चा करू वरिष्ठ करू अधिकारी शकतो. आल्यानंतर त्यानंतर त्यांचंही ते मत तिथं सांगत शकतो. असतात, बरोबर. बोलत असतात, चर्चा करतात. हं. आता तुम्ही मगाशी म्हणालात की कार्यकर्ता घडवताना आपण जे तुम्ही 4 मुद्दे सांगितले, तसंच मग आणखीन ह्याच्यापेक्षा वेगळं असं काही विभागामध्ये केलं जातं का, जे मगाशी पुट तुम्ही जे मगाशी म्हणाल, बरोबर. म्हणजे कार्यकर्ता घडवताना या विभागाचा आणखीन विशेष काही योगदान असं काही आहे का त्याच्यामध्ये? विशेष असं योगदान नाही, कार्यकर्ता हा आपल्या बरोबर घेऊन काम करायचं आहे, हं, हं. त्यामुळे त्याला आपण असं वेगळं काही आपण असं काही सांगत नाहीये बर बर की तो आहे, मगाशी असं म्हणतो, तो आहे तसा घेतला आहे, बरोबर आणि त्याचे काही प्रश्न असतात, बरोबर. त्याच्या घरी जातो आपण, गप्पा मारतो. म्हणजे शाखा संपल्यानंतर त्याचा जो संपर्क असतो, त्या संपर्कामध्ये त्याच्या घरी जाऊन बाकी त्याच्यात ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचं आपण त्याचं आकलन करतो, बरोबर. त्याशी आपण गप्पा मारतो. हां. आणि ह्या बौद्धिकवादाद्वारे त्याला काही वाचायला देतो आपण, पुस्तक असेल पुस्तक परीक्षण करू, पुस्तकाबद्दलची माहिती देतो, बरोबर. पुस्तक तो वाचू शकतो. संघाची काही पुस्तकं जी आहे उपलब्ध आहेत, हां, हां. किंवा चरित्र आहेत काही लोकांचे, आपले प्रथम संघचालक आहे डॉक्टर हेडगेवार, गुरुजींसारख्यांचं चरित्र आहे, हे वाचायला देतो की त्यातनं त्या ह्याच्यामध्ये
त्याचा विकास झाला पाहिजे. बरं माणूस नावाचं काम म्हणून जे आपले विद्यार्थी परिषद ज्येष्ठ स्वयंसेवक आहेत यशवंतराव केळकर यांचं एक नाव आहे, बरं माणूस नावाचं काम असं त्या पुस्तकात आहे. सोपं साधं पुस्तक, पण त्यातनं प्रेरक प्रसंग त्या ह्याच्यामध्ये आहेत. आहेत आपले बरोबर. काही ज्येष्ठ स्वयंसेवकांनी लिहिलेली पुस्तकं आहेत, हं. पण ते प्रेरक प्रसंग आपण त्याला वाचायला देतो, वाचायला देतो. त्यातनं तो बरोबर आहे. घडत असतो. मग असं पुस्तकांचं वाचन वगैरे दैनंदिन शाखांच्या मध्ये पण विभाग प्रमुख म्हणून असं होऊ शकतं का? बौद्धिक विभाग म्हणून एखादी चर्चा एखाद्या विषयावरती, जसं मग आपण म्हणलं सामाजिक घटना तुम्ही म्हणा की होऊ शकते चर्चा, तसं मग पुस्तकाच्या वाचनावरचं पण काही होऊ शकतं का त्याच्यामध्ये? म्हणजे पुस्तक वाचन आपण घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती काही चर्चा अशी होऊ शकते का बाबा, असा काही विषय होतो का त्याच्यामध्ये? हां, होते ना. जसं आपल्याला एखाद्या गोष्टीची जर काही पुस्तक असेल एक, हां त्या पुस्तकाचं आपण क्रमशः वाचन करतो. मग खरं तर बरोबर. 20 मिनिटाचाच कालावधी असतो. हां त्या 20 मिनिटाच्या कालामध्ये हे सगळं बसायचं असतं. 4 गोष्टी आपल्या गाण्या अनिवार्य असतात. एक अमृतवचन, सुभाषित, बोधकथा हं. आणि गीत. गीत बरोबर. त्यानंतर चर्चा. मग चर्चेसाठी आठवड्यातला एक दिवस हा शाखेतला बौद्धिक दिन असतो. बरोबर मग त्यावेळेस मग जरा खेळाचे किंवा अन्य कार्यक्रम जरा कमी करून बौद्धिक विभागाला जरा जास्त वेळ दिला जास्त जातो. वेळ द्यावा लागतो. त्या दिवशी मग एखादा विषय ठरवून बरोबर. असं आपण त्या दिवशी वाचन करतो. हां. एखादा संघासंबंधी माहिती संबंधित असलेला हं. एक लेख आला किंवा काल जो कार्यक्रम झाला, हं. ह्या कार्यक्रमाबद्दलची बातमी आली आणि त्या ह्याच्यामध्ये आपले नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी मांडलेले विचार आहेत हं. किंवा मोहनजी भागवत यांनी मांडलेले विचार आहेत, ते एखाद्या पेपरमध्ये ती बातमी वाचून दाखवली. असं आपण त्या ह्याच्यामधनं करत असतो. बरोबर हां, बरोबर. म्हणजे मगाशी म्हणलं तसं मुक्त व्यासपीठाप्रमाणे आपण इथे गप्पा करू शकतो शाखांमध्ये. बरोबर. मग दैनंदिन शाखेमध्ये जसं आपण आता म्हणलं की विविध शाखांच्या मध्ये त्याचा विभाग म्हणजे विषयाचा सहभाग कसा होतो दैनंदिन शाखामध्ये? म्हणजे हां. आता ते सुभाषित आहे, अमृत वचन आहे, मग ते कोणी एकाच व्यक्तीनं बोलायचं आहे का त्याचे परत तुम्ही तिथे वेगळे गट करता? ह्या विषयावर जर आपण थोडं बोलूया. बरं हे सांगत असताना अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा राहिला आहे हां की हे जशी सुरुवातीला आपली संघाची शाखा सुरू झाली, हां. कालांतराने त्यामध्ये जसा बदल होत गेला हां तशी आत्ताची असणारी प्रार्थना आहे. बरं म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये बौद्धिक रोजच्या दैनंदिन कार्यक्रमामध्ये प्रार्थना आपण म्हणतो. भगवा ध्वज लावल्यानंतर त्याचा प्रणाम घेऊन नंतर आपले दैनंदिन कार्यक्रम संपतात आणि ज्यावेळी शाखा संपते त्यावेळेस प्रार्थना होती. ही प्रार्थना 28 मार्च 1940 रोजी तयार केली. त्यापूर्वी प्रार्थना होती, हं. पण ती मराठीमध्ये होती. हं. थोडासा बदल होता त्यामध्ये. हं. हं. त्यामुळे त्या ह्याच्यामध्ये आपल्याला दुरुस्ती करायची होती. बरोबर कारण आपला हा भारत देश आहे. भारत देशामध्ये आसेतू हिमाचल 18 पगड जाती राहतात. बरोबर हां. केरळमध्ये गेल्यानंतर केरळ भाषा असते, बरोबर हां. तमिळमध्ये गेलं तामिळनाडूमध्ये त्यांची तमिळ तामिळ भाषा आहे. असतं, बरोबर हां. त्यामुळं आणि आता हा संघ सुरुवात झाली नागपुरातनं असा संघ सगळीकडे प्रसारित गेला. असंख्य कार्यकर्ते तिथनं बाहेर पडले. म्हणजे डॉक्टरांच्या काळातले जे काही कुशपथक होतं हं. त्यातल्या लोकांनी येऊन संघ सगळीकडे पसरवला. बरोबर संघाचं काम वाढत गेलं. हं. मग त्या ह्याच्यासाठी सगळ्या ठिकाणी असणारी प्रार्थना एकसारखी असावी हं. म्हणून 28 मार्च 1940 रोजी नरहरी नारायण भिडे बरं यांनी त्या प्रार्थनेची तयारी केली. हं. संस्कृतमधली शाखा आहे, प्रार्थना आहे. ही प्रार्थना काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत किंवा अगदी इकडं गुजरात ते आसाम ह्या सर्व म्हणजे जेवढ्या ठिकाणी भारत आपला देश सगळीकडे शाखा विखुरलेला लागतात, आहे आपला तेवढा. ज्या शाखा ठिकाणी लागतात. शाखा आहेत, आज बरोबर. देशभरामध्ये 80,000 शाखा आहेत, त्या 80,000 शाखामध्ये हीच प्रार्थना म्हणली जाते. बरोबर म्हणजे मी कुठल्या अन्य प्रांतात गेलो तर मी शाखा दिसले मी शाखेवर जाऊ शकतो. बाकी काही नाही जमलं तर मी नक्की प्रार्थना म्हणू शकतो. हा म्हणजे हा हे अशी- बौद्धिक विभाग म्हणून हे जे एक कौतुकास्पद हा. म्हणता येईल की ती एक प्रार्थना हा. सर्वसमावेशक सर्व बरोबर. कुठल्याही जातीमध्ये कुठल्याही धर्मामध्ये जरी आपण गेलो कुठल्याही भागामध्ये आपण गेलो हा तरी आपण त्या संस्कृतमध्ये आपण ते म्हणू शकतो. म्हणू म्हणजे शकतो. आज मी उद्या गुजरातमध्ये जरी एखादा कार्यकर्ता गेला तर तो गुजरातमध्ये गेला तर त्याला नडणार नाहीये नाही. की हा प्रार्थना मी म्हणू शकतो. अगदी, बाकीचं जरी काय असेल भाषेचा प्रश्न येत नाही. अशा पद्धतीने ही प्रार्थना तयार केलेली आहे. प्रार्थनेचे साधारणतः यादवराव जोशी म्हणजे संगीतकार होते, चांगले उत्तम गीत गायत होते. हं. कर्नाटक प्रांतात त्यांनी प्रचंड मोठं काम केलेलं आहे. हं. असे यादवराव जोशी यांनी त्याला आत्ता जी आपण प्रार्थना म्हणतो त्याला ती चाल लावलेली, त्यामुळे ती प्रार्थना म्हणतो. ही जी प्रार्थना आहे ती प्रार्थनेचे 3 श्लोक आहेत, त्यामध्ये 12 ओळी आहेत आणि भारत माता की जय असा जयघोष आहे, अशी ही शेवटची ओळ आहे. अशा पद्धतीने ही प्रार्थना केलेली आहे. हा बौद्धिक विभागातला एक
प्रार्थना पाठांतरून एक स्वतंत्र भाग असतो. बरं. कालांतराने काही दिवसानंतर मी साधारण वर्षातून एकदा तरी प्रार्थना सप्ताह, महिन्यातून एकदा त्याच्यावर उद्बोधन असं कार्यक्रम केले जातात दैनंदिन शाखांच्या दैनंदिन शाखांच्या मार्फत. बरं. अशी ही प्रार्थना आहे की त्याच्यामध्ये मी म्हणलं तसं 3 श्लोक आहेत. पहिला श्लोक जो आहे तो मातृभूमीला वंदन आहे, म्हणजे मातृभूमीचं वर्णन केलेलं आहे. मला वारंवार तिला नमस्कार करायचं वाटतो. मी मातृभूमीशी मला तळमळ आहे, मग काय करायचं मातृभूमीचं, तर असं याच्यातलं पहिल्या श्लोकामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. दुसरा श्लोक आहे ती परमेश्वराकडं प्रार्थना केली आपण. ह्या हिंदू राष्ट्राचे आम्ही अंगभूत घटक आहोत आणि परमेश्वराकडे आम्ही परिचय केला आणि तिच्या विशेष गुणांसाठी मागणी केलेली आहे प्रार्थनेकडं की तू आम्हाला ह्या भारत मातेचं रक्षण करण्यासाठी तू आम्हाला प्रयत्न कर, सहाय्य कर. मग काय तर ते आम्हाला अजय शक्ती दे, चांगली शक्ती दे की ज्याच्यावर आम्ही भारत मातेचं रक्षण करू. उत्तमशील दे, म्हणजे माझा व्यवहार हा चांगला असला पाहिजे. मी भारत मातेसाठी मी झगडणारा, कष्ट करणारा किंवा त्यासाठी प्रयत्न करणारा एक स्वयंसेवक होण्यासाठी मला एक चांगलं गुण दे, मला चांगली बुद्धी दे. आणि हे सगळं मार्ग जो आहे हा म्हणजे आता काट्याकुट्यांचा मार्ग आहे. सुरुवातीला जो आपला होता किंवा आपल्यावर अनेक संकट येतात, युद्ध होतं किंवा आणखी पूर येतो, आणखी काही जी गोष्टी येतात किंवा भूकंप होतो, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लढण्याचं किंवा त्या ह्याच्यामध्ये सामोरं जाऊन त्यात प्रयत्न करण्याचं, सहकार्य करण्याचं, मला प्रयत्न करायचं, मला असे ह्याच्यासाठी बळ दे किंवा मला कष्ट करण्यासाठी त्या मला तू मला उत्तमशील दे, मला चारित्र्य दे, असं ह्या म्हणजे त्या ह्याची मागणी केली. मग तिसरा श्लोक जो आहे मग सांगमिक गुण आहेत. मग हे सगळं मिळून काय देणार, तर मला ह्या भारत मातेला जर परमवैभव मिळणार असेल तर मला ह्याच्यासाठी म्हणून असं वीरव्रत दे की ज्या वीरव्रतामुळं हे राष्ट्र आपलं परत परमवैभवाकडे जाण्याच्या दृष्टीने आपला हा जो समाज आहे हा समाज निर्माण करण्यासाठी मला तू सहाय्य कर किंवा मला मदत कर, असंही आपण त्याच्या मान. मग अंतिम चरण जे भारत माता की जे या देशाचा जय हो, जय जयकार हो, ही माझी प्रार्थना आहे. आणि हे घडवण्यासाठी मला तू शक्ती दे, म्हणून ही आपण प्रार्थना करतो. ह्या प्रार्थनेमधनं आपण ह्या सगळ्यांना हा संदेश असतो. मी रोज ही वारंवार करतो, म्हणजे मी रोज शाखेत जातो तेव्हा मला अशी माझी इच्छा असते की मी शाखेत गेल्यानंतर मला प्रार्थना मिळाली पाहिजे. का तर ते मला सारखं वारंवार माझ्याकडे झालं, म्हणजे मगाशी म्हणले जे आपल्या डोक्यात हे राहिलं पाहिजे की मला या भारत देशाची सेवा करायची, ह्या याच्याची मला संधी मिळाली पाहिजे आणि त्यासाठी मला शक्ती मिळावी, म्हणून मला प्रार्थना पण करायची. अशा अर्थाने म्हणून मी प्रार्थनेचं मी म्हणजे भारत मातेपाशी प्रार्थना करून तिच्याकडून आशीर्वाद घ्यायचा की हे सगळं करण्याची ताकद, एक शक्ती मला दे, एक सकारात्मक ऊर्जा माझ्याकडे दे की मी हे सगळं करू शकेन आणि हे जे वैभव आहे ते परम वैभवाकडे मी घेऊन जाऊ शकेन. बरोबर आहे. मग आणखीन ह्याच्यामध्ये दैनंदिन ह्याच्यामध्ये काय अजून आहे का विषय त्याच्यामध्ये? हा, संघाची अष्टसूत्री आहे ना. बरं, संघाची अष्टसूत्री म्हणजे त्यामध्ये सांगतो मी तुम्हाला संघाची जी म्हणजे संघाचा जो कार्यकाल आहे त्याच्यामध्ये जे कार्यक्रम ठरतात त्यामध्ये मी तुम्हाला अष्टसूत्री सांगतो. त्याचा आपण स्वतंत्र आपण हे करूया. त्यामध्ये सुभाषित असतात, अमृतवचन असतं, गीत असतं, बोधकथा असतात. ह्या 4 गोष्टी आहेत, ह्या अनिवार्य असतात, त्या रोजच्या रोज शाखेवर होतच असतात. म्हणजे ह्याच्यापेक्षा आणखीन याच्या व्यतिरिक्त समाचार समीक्षा असते. मगाशी जसं मी तुम्हाला म्हणले की एखाद्या गोष्टीची समाचार समीक्षा आहे. दीर्घकथासारखा कार्यक्रम असतो की एखादी गोष्ट मोठी सांगितली जाते, चर्चा करायची आपल्याला, एखादा विषय त्या विषयावर आपल्याला चर्चा करू शकतो. आणि बौद्धिक वर्ग, असे हे 8 ह्या अष्टसूत्री म्हणून आपण काम करतो. म्हणजे दैनंदिन शाखांमध्ये जे होणारे विषय रोजचे आहेत ते तुम्ही म्हटलं सुभाषित, जे हे सगळ्यात प्रामुख्याने जे केले जातात ते 4 विषय. सुभाषित आहेत, तुमचं गीत आहे, अमृतवचन आहे, सुभाषित आपण म्हणतो. ह्याप्रमाणे तुम्ही दैनंदिन शाखांच्या मध्ये हे करू शकता. बरोबर, हे करता तुम्ही त्याच्यामध्ये. म्हणजे ह्या विषयांमधून तुम्हाला एकंदरीत सगळा एक कार्यकर्ता कसा घडवायचा, त्याच्यापर्यंत चांगलं काय द्यायचं हे दैनंदिन शाखांच्या मधून दिलं जातं. आणि त्याच्यामध्ये बौद्धिक विभाग हे विशेष काम करतो की त्याच्यामध्ये जास्तीत जास्त या मार्गातून तुम्हाला करता येऊ शकेल. बरोबर आहे. तर आपण अशोकरावांशी ह्या चर्चा आपण पुढे अशाच कंटिन्यू करणार आहोत. त्यांच्याशी आपण आणखीन जाणून घेणारच आहोत. पण तुर्तास आपण इथे थांबतो आहे. आपण त्यांच्याशी परत एकदा या विषयावरती बोलूया. धन्यवाद.
श्रोतेहो, आत्ताच आपण आनंद घेतलात सत्संग या कार्यक्रमाचा. यामध्ये आज आपण ऐकलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिल्हासह बौद्धिक प्रमुख आणि राष्ट्रसंवर्धन संस्था ट्रस्ट साताऱ्याचे कार्यवाह श्रीयुत अशोक काशीनाथ रेमजे यांची सौ आसावरी राहुल इनामदार यांनी घेतलेली मुलाखत. तर श्रोतेहो, आजच्या सत्संगच्या भागात इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. श्रोतेहो, ऐकूयात सत्संग हा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हासह बौद्धिक प्रमुख आणि राष्ट्रसंवर्धन संस्था ट्रस्ट साताऱ्याचे कार्यवाह श्रीयुत अशोक काशीनाथ रेमजे यांची सौ आसावरी राहुल इनामदार यांनी घेतलेली मुलाखत आजच्या सत्संगमध्ये. राष्ट्रीय स्वयंसेवक संघच्या शताब्दीच्या निमित्ताने आपण सत्संग ही मालिका एक सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये संघाच्या असलेल्या वेगवेगळ्या आयामांची, विभागांची आपण ओळख करून घेत आहोत. संघाची कार्यपद्धती समजून घेत आहोत, त्याबरोबर संघसुद्धा आपण समजून घेत आहोत. अशीच आपली चालू असलेली म्हणजे संघाचा असलेला बौद्धिक विभाग आपण या संदर्भात मागच्या वेळेला आपण अशोक रेमजे सातारा जिल्हा सहबौद्धिक प्रमुख यांच्याशी आपण संवाद साधत आहोत. त्या संवादाला आता आपण पुढे हिंदवी स्कूल रेडिओ 89.6 वरती आपण त्यांना परत आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्याशी आपण संवाद परत साधत आहोत. त्यांचं मी परत एकदा हिंदवी स्कूलच्या माध्यमातून त्यांचं स्वागत करते. अशोक रेमजे, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. मागच्या वेळेला आपण असा विषय घेतला होता की दैनंदिन शाखांच्या मध्ये जे विभागाचा समावेश केला होता त्याच्यामध्ये तुम्ही अष्टसूत्री म्हणाला होता. मग ती अष्टसूत्री म्हणजे नक्की काय ते आम्हाला आता परत सांगा. तर अष्टसूत्री जी आहे त्यामध्ये 4 गोष्टी, 4 घटक हे शाखेवर रोज अनिवार्य असतात. त्यामध्ये सुभाषित, अमृतवचन, गीत, बोधकथा आणि 4 गोष्टी त्या समाचार समीक्षा, दीर्घकथा, चर्चा आणि बौद्धिक वर्ग असे 4 वेगळे घटक. या व्यतिरिक्त सुद्धा अनेक अजून थोडे गोष्टी असतात की मानचित्र परिचय आहे, एकात्मता स्तोत्र आहे आणि बालांसाठी वेगळा असा उपक्रम असा आपण करतो. सुभाषित म्हटलं की आपण काय करतो की जे आपले प्राचीन ग्रंथ आहेत ह्या ग्रंथामधल्या ज्या काही श्लोक आहेत हे श्लोक आपण सुभाषित म्हणून त्याचा आपण वापर करतो आणि सुभाषित म्हणून ते सगळ्यांना म्हणण्यासाठी आपण ते देत असतो. मग कुठल्याही 4 रामदासांचे असतील किंवा अगदी आपल्या नाना पालकर जे संघाचे ज्येष्ठ त्यांनी उठावणून 4 ओळी केले की उठावणी म्हणून असे 4 ओळींचे श्लोक केलेले आहेत. ते श्लोक असतील किंवा गीतेमधली श्लोक असेल तो ह्यामध्ये म्हणला जातो. मग सुभाषित म्हणताना काय की जसं एक उदाहरण सांगितलं तर सत्यम वद म्हणजे महाभारतच्या काळामध्ये जेव्हा पांडव आणि कौरव हे जेव्हा शिक्षणासाठी गेले त्या गेल्यानंतर सुभाषित म्हणजे त्यांना एक श्लोक सांगितला. गुरुंनी सांगितलं की हा श्लोक सांगतो म्हणून त्यांनी सांगितलं सत्यम वद धर्मम चर असा तो 4 ओळीचा श्लोक सांगितला. खरे बोला, धर्माचे आचरण करा आणि त्याचा अभ्यास करण्यात आळस नको असं त्यांनी त्या श्लोक सांगितला आणि सर्वांना सांगितलं तुम्ही पाठ करा. ठीक आहे म्हणलं, मी 2 दिवसानंतर तुम्हाला विचारतो, पाठ झाल्यानंतर मला सांगा. त्यानंतर त्यांची दुसरी दिनचर्या 2 दिवसानंतर गुरुजींना आठवलं, म्हणजे मी 2 दिवसावर तुम्हाला एक श्लोक शिकवला होता, तर तो श्लोक तुमचा पाठ झाला का? तर काही जणांचे हात वर आले, काहींचे आले नाहीत. ठीक आहे म्हणले, पाठ झाल्यानंतर सांगा. 4 दिवसानंतर मी परत एकदा तुम्हाला विचारेन. 8 दिवसानंतर साधारणतः गुरुजींनी विचारलं श्लोक पाठ झाला का? बहुतेक ज्यांचे हात वर आले होते, पण जो धर्मराज युधिष्ठिर जो आहे त्याचा हात काय वर आलेला नव्हता. मग त्यांना प्रश्न पडला की ह्याचा का हात वर आला नाही? बरं म्हणले, त्याला विचार नाही म्हणले अजून माझा पाठ झाला नाही. ठीक आहे म्हणले, तुझा पाठ झाला की तू सांग. आणि त्याने विचार काही दिवसानंतर धर्मराज म्हणाला गुरुजी माझा श्लोक पाठ झाला आहे.
तर म्हणला त्यांनी सहज कुतूहलाने विचारलं की तुला का श्लोक म्हणायला वेळ लागला किंवा पाठ करायला एवढं का, बरोबर. तू तर तुझं लगेच एका दिवसात तू हेस, त्यामुळे तो लगेच होतं तुझं पाठांतर, मग असं का वेळ लागला तुला. तो म्हणला गुरुजी म्हणला तुम्ही जे ओळ सांगितली पहिले 2 शब्द आहेत सत्यम वद, म्हणजे खरे बोला. दिवसभरात माझ्या म्हणे तो श्लोक मी माझा पाठ झाला होता खरा, पण पहिला शब्दावरच मी अडकू सत्यम वद. घरात दिवसभराच्या कामात कुठेतरी माझं एखादं वाक्य किंवा काहीतरी माझ्या खोटं बोललं जायचं. श्लोक जो पाठ करायचा होता तो अशा आहे की ज्यामध्ये माझं विसरलं गेलं. बरोबर. त्यामुळे मी आज माझं सगळं मी आज दिवसभरात मी खोटंही बोललो नाही, ज्याप्रमाणे म्हणलं त्यामुळे धर्माचं एक आचरण केलेलं आहे. बरोबर. म्हणून मी त्या आज माझा श्लोकाचा त्यांनी प्रत्यक्षात वापर वापर केला. अवलंब केला आणि मग ते कृतीतनं करून दाखवून ते बोलले. बरोबर. अगदी तसं आपल्याला अशी ही सुभाषित आहेत. म्हणजे गुरुजी पण त्याला म्हणले अरे म्हणजे हे मलाही सुद्धा हे वाटलं की श्लोक खऱ्या अर्थाने असा पाठ केला पाहिजे. बरोबर. असे असणारे श्लोक आहे, म्हणजे आपल्याला असे अनेक श्लोक आहेत. मी अगदी म्हणतो असं नाही, पण त्या श्लोकामध्ये काय अर्थ आहे हा माणूस घडवण्यासाठी हा उपयोग पडतो. म्हणून अशी सुभाषित ही लोकांना सांगितलं जातं आणि त्या सुभाषितेमार्फत आपण चांगले संदेश हे ह्या स्वयंसेवकांना देण्याचा आपला प्रयत्न असतो. बरोबर. आता तुम्ही आत्ता बोलता बोलता बोलून गेलात की बालांचं म्हणजे बौद्धिक विभाग किंवा बालांची शाखा वेगळी असते हे आपल्याला माहिती आहे. मागच्या आपण एका ह्याच्यामध्ये मालिकेत आपण ते ऐकलं होतं श्रीधरजींच्याकडनं. मग त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्यासाठी जसा सगळाच हाच उपक्रम असतो का त्यांच्या बालांचा काही वेगळा विशेष उपक्रम असतो यासाठी? शाखा सगळ्यांच्या हे असतातच, म्हणजे बालांची शाखा वेगळी लागते, तरुणांची वेगळी लागते, प्रौढांची वेगळी लागते, महाविद्यालयांची वेगळी, असे 4 गेल्या याच्यात आपण म्हणलंच होतं शाखा प्रत्येकाचे. बरोबर. पण हे सगळं होत असताना बालांसाठी म्हणून जरा जास्त गोष्टी काय असतात तर कुतूहल असतं, बोधकथा, छोट्या छोट्या गोष्टी असतात. म्हणजे जो आपला तिसरा जो आहे बोधकथा, की बोधकथा पण अशा असल्या पाहिजे म्हणजे त्याला गोष्ट तर सांगितलं गेलं पाहिजे आणि त्यातनं काहीतरी त्याला उद्बोधन पण झालं पाहिजे, त्यातपर्यंत काहीतरी कळलं पाहिजे की सेवा आहे, मग सेवेबद्दल गोष्ट सांगितली तर त्यातनं त्यांनी कुठेतरी सेवा केली पाहिजे. अशा असताना छोट्या छोट्या बोधकथा हे आपण सांगितलं. ह्याच्या व्यतिरिक्त त्याची डेव्हलपमेंट, बालांची डेव्हलपमेंट, त्या ज्यांना ज्यात इंटरेस्ट असतो असे मग काही खेळ म्हणजे बौद्धिक खेळ असतात. अगदी 1-2 जे आपण म्हणतो ते उलटे म्हणायचे 99-98 म्हणजे त्याचा बौद्धिक 98-99-100 असं जे 98 संलग्न म्हणता विरुद्ध बाजूने म्हणायचे. मग दुसरा आणि एखाद्याकडे रामकृष्ण हरी म्हणजे त्या ह्याच्यामध्ये 1, 2, 3च्या ऐवजी राम म्हणायचं. अशा पद्धतीने जो खेळ म्हणजे त्याच्या बौद्धिक विकास झाला पाहिजे, आपल्या स्मरणशक्तीचा खेळ झाला असं मुलांना बालांसाठी आपण करतो. मग अंताक्षरी सारखं असेल, प्रश्नमंजुषा सारखं असतं, गीत गायने, छोटी छोटी गीतं गायची, अशा पद्धतीचा आपण त्या बालांसाठी आपण प्रयत्न करता. म्हणजे त्याच्यामध्ये असा वेगळा काही नाही, म्हणजे हे अष्टसूत्री म्हणा किंवा तुम्ही जे पहिले 4 मुद्दे म्हणलात ते पण ह्याच्यामध्ये शाखांमध्ये बालांच्या येतातच. अगदी बालांसाठी बौद्धिक म्हणजे जे अष्टसूत्री साखळ्यांसाठी फक्त त्यांच्या शाखेच्या नुसार किंवा त्या स्वरूपानुसार वेगळा समोरचा बसलेला वर्ग कुठला त्याप्रमाणे तुमचं ते स्वरूप बदलत राहतं. त्याच्याप्रमाणे म्हणजे ज्येष्ठांसाठी वेगळं असेल, बालांसाठी वेगळं, तरुण व्यावसायिकांसाठी आणि महाविद्यालय लोकांसाठी वेगळं असेल. प्रत्येकाच्या ह्याच्याप्रमाणे त्याच्या मर्यादेप्रमाणे वेगवेगळं तुम्ही करणार. बरोबर. आता अष्टसूत्री आपण बघितली तर शाखांमध्ये होणारे काही म्हणजे मी ऐकून की मासिक म्हणजे बौद्धिक वर्ग होतात. बरोबर आहे. मग ते कुठल्या कुठल्या स्वरूपातले वर्ग असतात किंवा ते शिबिर तुम्ही घेता, मग ते बौद्धिक विभाग म्हणून असतं त्याच्यामध्ये काय करता? आणि जसं तुम्ही पहिल्यांदा म्हणलं की आपण आहेत त्या गुणदोषांसहित कार्यकर्त्याला स्वीकारतो, त्याला स्वयंसेवकाला आपण स्वीकारतो. मग त्याच्या या माध्यमातून म्हणजे बौद्धिक विभागाच्या माध्यमातून किंवा प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या मनाची मशागत कशा पद्धतीने केली जाते? त्यामध्ये बौद्धिक विभाग म्हणून काय काम असतं किंवा ते वर्ग कशा स्वरूपाचे असतात? तिथे ही अष्टसूत्री अवलंबली जाते का तिथलं स्वरूप काही त्या वर्गातलं शिबिरातलं वेगळं असतं? नाही, हा शाखेतले जसं मगाशी म्हणलं तुम्हाला ते मगाशी 4 मधला एक मुद्दा राहिला की सुभाषित अमृतवचन. बरोबर. अमृतवचन हे अशीच आपल्या जे आपण एखादे मान्यवर असतात किंवा साधू संत असतात त्यांची वचनं असतात. बरोबर. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असं जसं महाराजांचं स्वामींचं आहे. अशा पद्धतीची जी काही वचनं आहेत ते आपण शाखेवर सांगितली जातात. बरोबर. आणि त्या ह्याच्यातनं म्हणजे त्या वचनांमधनं आपण काही लोकांना काही संदेश देण्याचा आपण असा प्रयत्न, असे अमृत वचनाचा एक हे असतं. बरोबर. त्याचबरोबर गीत असतात आपले,
मग एखादा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला अनुसरून असणारं गीत. हं. मग आपल्याकडे बरेच जण जसे आपण मगाशी म्हणलं असं आहे असं आपण घेतो. एखाद्याला कविता करायचा शौक असतो, बरोबर. मग तो काही गीतही करतो. बरोबर. मग त्याला काही जण आपल्यातले चाल लावून देतात, हां हां काही आपली पुराणभूत चाल असलेली देशभक्तीपर गीत आहेत. गीत आहेत. हां. मग संघाची काही संचलन म्हणजे आपलं जे हे चालतं विजयादशमीला विजयादशमीला उत्सवाला जे संचलन निघतं त्यासाठी चालीत असणारी गीतं, काही कार्यक्रमानुसार असणारी गीतं, बरं. अशी गीतं पण आपल्याकडे असतात. रोज आपलं एक गीत म्हणण्याचा आपला त्या शाखेवर शाखांच्यावर, प्रयत्न दैनंदिन असतो. शाखाच्या जसं त्या 20 मिनिटामध्ये जे वेळ असेल त्याच्यामध्ये आपण 3-4 गोष्टी अनिवार्य म्हणल्यात की बरोबर. अमृतवचन म्हणावं, सुभाषित म्हणावं हां आणि गीत म्हणावं. हां हां. असा हा रोजचा मग उरल्याच्या चर्चा असं आपण ह्याच्यामध्ये करत बरोबर. असतो. हां. ह्याला जोडून मग त्या बाकीच्या अन्य गोष्टी आपण अन्य वेळात म्हणजे करत अन्य असतो. विभागामध्ये तुम्ही ते म्हणता अन्य वेळांमध्ये होणारे जे प्रशिक्षण वर्ग आहेत किंवा बौद्धिक वर्ग असतात, आपले हां. मासिक बौद्धिक वर्ग पण होतात बरोबर. असं हां. आहे. तर मग त्याच्यामध्ये काही वेगळं कामकाज असतं का ह्याचं, बौद्धिक विभाग म्हणून असं काही वेगळं असतं का त्याच्यात? बौद्धिक विभाग म्हणून असं वेगळं काम नसतं, पण बौद्धिक वर्ग जो असतो हां तो काही कार्यक्रमानिमित्त म्हणजे एखादा कार्यक्रमात प्रत्येकाचा बौद्धिक हा वेगळा विषय असू शकतो. बर म्हणजे आपले संघाचे 6 उत्सव आहेत, 6 उत्सवामध्ये मांडण्याचे विषय वेगळे असतात. बर ह्याच्या व्यतिरिक्त मासिक वर्ग म्हणून आपण घेत असतो. बर मासिक वर्ग घेताना एखादा विषय, हां त्या विषयावर एखादा वक्ता साधारणतः एक 35 ते 40 मिनटं मांडणी करतो बर आणि त्या ह्याच्यावर मग तो सलग असं बोलत असतो. हां मग त्याला अनुसरून मग तो बौद्धिक वर्ग आपण ठरवतो. त्याला अनुसरून एखादं गीत सुरुवातीला म्हणलं जातं, हां त्याची मग त्या ह्याच्यामध्ये चर्चा होते, हां विषय मांडला जातो. विषय मांडल्यानंतर हां. विषय मांडून तो सांगतो की ह्याच्यात काही कोणाला शंका असेल, हां मग काही जण शंका समाधान करतात. बर पूर्वी सलग 1 तासाचे बौद्धिक वर्ग व्हायचे बर बर आणि वर्ग सांगायचं तर तो विषय जो आहे तो आपण आपल्या बसून टिपणं काढायची किंवा नंतर एखादा कार्यकर्ता टिपणं काढून त्या ह्याच्यामध्ये ती लिहिली जायची. बर मग दुसऱ्या दिवशी सुद्धा आपण काय टिपणामध्ये कसे चर्चा झाली, हां. काय बौद्धिक विषय मांडला, बर बर विषय जो मांडला त्याचा अभ्यास हा असा आपण केला जातो. बरोबर आहे, बरोबर. म्हणजे कार्यकर्त्यांना एखादा विषय सांगायचा असेल तर तो बौद्धिक वर्गातनं आपण तो मांडला जातो. हं, म्हणजे संघाची पद्धती, बर पण संघाची पद्धती कशी, मग तो त्याच्यावर मग तो 1 तासभर तो त्याच्यावर बोलतो बोलणं त्याच्यावरती. करतो, 40-45 मिनिट. मग तुम्हाला आणखीन काय ह्याच्यात ऍड करायचं काही राहिलं हं, हं. आणि मग तो त्या ह्याच्यामध्ये चर्चा करून असं आपण करतो. म्हणजे बौद्धिक वर्ग कुठला जरी असेल, म्हणजे ते तुमच्या आता प्रारंभिक असतो, प्रथम वर्ग असतो, म्हणजे ते संघ शिक्षा वर्ग आहे. संघ ते- शिक्षा पुढं वर्ग. बोलू हां, आपण मग ते त्याच्यावर. संघ शिक्षक वर्गामध्ये पण असंच, म्हणजे तोच माझा पुढचा प्रश्न तुम्हाला हां. आहे की संघ शिक्षा वर्गामध्ये सुद्धा बौद्धिक विभागाचं जे काम आहे ते याच पद्धतीने चालतं का, तर आणखीन काही वेगळं स्वरूप त्याच्यामध्ये काही आहे? संघ शिक्षा वर्ग जे होतात म्हणजे आता एखादा मगाशी म्हटलं जसं कार्यकर्ता आला तयार झाला, हां त्याच्यामध्ये आणखी सुधारणा म्हणजे आपल्याकडे जसं शाळेत मुलाला घातलं जातं हां हां आणि तो मग शाळा शिकत पुढं 1ली 5वी असा कारण 11वी. टप्प्याटप्प्याने पुढे तसं जातं. संघामध्ये सुद्धा हं. प्रशिक्षण करण्याची आपल्याकडे पद्धती आहे. बर संघात वर्गही घेतले जातात. हां काय साधारणतः प्रारंभिक वर्ग म्हणजे 48 तासाचा वर्ग असतो. हां वर्गाचं वैशिष्ट्य एकच असतं, म्हणजे सगळ्यात प्रारंभिक वर्ग असो कुठलाही वर्ग कुठलाही असो, वर्ग असला तरी. हां वर्गामध्ये 1-2 गोष्टी केल्या जातात प्रामुख्याने. एक म्हणजे आता जो आपल्याला मोबाईल आहे, हां हा मोबाईल तिथं तुम्हाला वापरता येत नाही. अगदी म्हणजे मोबाईल हा तुम्ही घरी ठेवून आलात तरी चालेल. बर वर्ग सुरू झाल्यानंतर मोबाईल बंद राहतो आणि तुम्हाला तिथं मुक्काम करायला लागतो. बर जर वर्गाची वेळ आज संध्याकाळी 6 वाजता सुरू असेल तर 2 दिवसांनी ज्यावेळी 6 वाजता संपेल तोपर्यंत तुम्हाला संघाचं त्या ह्याच्यात पूर्ण वेळ तिथं उपस्थित असलं पाहिजे. असलं पाहिजे. अशा पद्धतीचं प्रारंभिक वर्ग होतो, हा 48 तासाचा असतो. बर त्याच्या पुढचं शिक्षण घ्यायचं असेल तर प्राथमिक म्हणून वर्ग आहे, हं. तो 8 दिवसाचा असतो. हं, हं, त्यानंतर प्रथम वर्ग, हं, द्वितीय वर्ग हं. आणि तृतीय तृतीय वर्ग. आता तृतीय वर्गाला म्हणत नाही, आता आपण तो नागपूरला असतो बरं. आणि त्यामध्ये एका संघाची जास्तीत जास्त माहिती आपल्याला घेण्याचा प्रयत्न आपण त्या म्हणजे वर्गामध्ये शाळेच्या करतो. भाषेत म्हणायला गेलं तर फायनल फायनल असं म्हणता येत हां. नाही, फायनल असं म्हणता येत म्हणता येत संघात नाही. फायनल काही काय नाही. रोज हां. ना काही ना काहीतरी आपण शिकत शिकत असतो. असतो. बरोबर आहे. फक्त त्या संघाची जी काही आयाम आहेत, हां. जी काही माहिती ती घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न आपण हे करत करत असतो. असतो. बरोबर आहे.
फक्त त्यामध्ये मात्र सगळ्यांनाच तिथपर्यंत जाता येत नाही. हा. तुम्ही काम कसं करता, त्या किती ह्याच्याप्रमाणे करता, करता. त्याप्रमाणे आपल्याला तुम्ही स्टेप त्याच्या- बाय स्टेप वर प्राथमिक आणि प्रारंभिक. प्रारंभिक हे आपले लगेच करता करता येतात. येतात. बरोबर. त्यानं तुम्ही म्हणजे किती द्वितीय, जबाबदारी तृतीय वगैरे हा. प्रथम द्वितीय हा. तृतीय हे त्या त्यांच्या कामाच्या स्वरूपाप्रमाणे पुढे जात असतं माणूस. बरोबर. आता हे सगळं आपण ऐकलं, दैनंदिन शाखा कळली, अष्टसूत्री कळली, बालांच्या बद्दल पण माहिती मिळाली, कार्यकर्ता कसा घडला तो हे कळतं. हे शाखा पुस्तिका म्हणून एक विषय आहे. शाखा पुस्तिका म्हणून जो विषय आहे तर तो विषय आपण कसा ह्याच्यामध्ये काय, त्यात काय असतं शाखा पुस्तिकेमध्ये काय शाखा काय? पुस्तिका म्हणून एक जे आपण शाखेवर जे जातो हा, त्या शाखेवर जे जातात त्यांच्यासाठी म्हणून एक मार्गदर्शक असं पुस्तक असतं. सूची असते, महाराष्ट्र सूची सूची असते. बरोबर आहे. हा. आता तुम्ही मगाशी म्हणालात की प्रारंभिकच्या वर्गामध्ये तुम्हाला मोबाईल अलाउड नसतो. हा. पण सध्याची आत्ताची तरुण पिढी आहे, म्हणजे तुम्ही मगाशी जे वर्गीकरण केलं किंवा मागच्या आपल्या एका मुलाखतीमध्ये असं श्रीधरनी केलं होतं की शाखांचे वेगळे प्रकार असतात. तरुण असेल, तरुण व्यावसायिक म्हणा, किंवा हल्ली मोबाईल हा विषय असा आहे की तो तरुण काय, बाल काय आणि कुणालाही तो त्यांना ती सवय असते. मग हल्ली वाचन संस्कृती तशी बघायला तर कमी झालेली आहे. मग आत्ताची तरुण पिढी ही सोशल मीडियाचा वापर जास्तीत जास्त करते. मग ही तुम्ही शाखा पुस्तिका म्हणलात किंवा तुमचे जे काही पुस्तकं निघत असतील बौद्धिकांची जर काही असतील किंवा सुभाषितं, तुम्ही त्याची पुस्तकाच्या स्वरूपात जर काही तुम्ही घेत असाल तर हे वाचायला तेवढा वेळ नसतो मुलांच्या जवळ, किंवा आत्ताच्या पिढी म्हणा, किंवा जे मोबाईलचा जास्तीत जास्त वापर होतो हल्ली, म्हणजे तो आहेच आहे सध्या, दिसून येतो आपल्याला. मग अशा ह्याच्यामध्ये ती जर मागं पडत असेल तर त्या ह्याच्यामध्ये सोशल मीडियाशी कनेक्टेड असा बौद्धिक विभाग म्हणून काही तुमचं काही वेगळ्या स्वरूपात तुमचं काम आहे का, किंवा एखादं आपलं संघाचं काही पेज असेल त्यावर त्या माध्यमातून आपण ते माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचवली गेली पाहिजे, किंवा बरोबर आहे. तुम्ही म्हणता ते- तुमचे काही लेख असतील असे की आपण त्या पेजवरती दिले आणि त्या निमित्ताने ते वाचले जातील, असा काही विषय विभागातनं काही केला जातो का सोशल मीडिया म्हणून? बौद्धिक विभागामध्ये याचा पुढचा भाग म्हणजे प्रचार. म्हणजे आता एक प्रचार हा एक भाग आहे त्याचा, तो स्वतंत्र असा आहे बरोबर. की पण जे काही गोष्टी आपण केला म्हणजे बौद्धिक वर्ग झाला. हां. उदाहरणार्थ काल झालेलं पंतप्रधानांचं भाषण आहे, गजानन ह्याचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाची आपण क्लिप तिथं देतोच. हां. पण त्याचे काही मुद्दे असेल त्या मुद्द्याची हे पण करतो. बरं. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून आपण काही आपले ब्लॉग लिहितात, बरं. लेखन करतात त्या ह्याच्यावर व्हॉट्सअपवर बरोबर. किंवा ह्याच्यावर इंस्टाग्रामवर असतील, हं. आणि ह्याच्यावर प्रसार करण्याचा हा आपला प्रयत्न असतो. म्हणजे प्रचार विभागाच्या माध्यमातून प्रचार विभागाच्या माध्यमातून आपण हे सर्व आपण पोहोचवतो. सगळ्यांपर्यंत पोहोचवतो. म्हणजे आता सोशल मीडिया जे काही माध्यमं आहेत सोशल बरोबर. मीडियाची त्याच्यावरती आपण कनेक्टिंग आहात बरोबर. आणि आपण त्याच्यामार्फत हे जास्तीत जास्त हा. पर्यंत तरुण पिढीपर्यंत तरुण पोहोचवण्याचं एक पिढीपर्यंत माध्यम बरोबर. म्हणता येईल आपल्या, त्यातनं आपण बरोबर. जाऊ शकतो. बरोबर आहे? बरोबर. आता पुढचा एक असा विषय आहे की अजून ह्या व्यतिरिक्त आणखीन बौद्धिक विभाग काय काम करतो किंवा कसं आहे हे विभाग? आता हे आपलं कळलं, अष्टसूत्री आहे, दैनंदिन आहे, तुमची शाखा पुस्तिका आहे, बालांसाठी आहे, तुम्ही बौद्धिक वर्ग, मासिक वर्ग घेता किंवा तुमचे असेल त्याप्रमाणे, परत संघ प्रशिक्षण वर्ग आहेत, शिबिरं त्यांची असतात. मग अशी बालांसाठी पण आपण घेतो का त्यांच्याप्रमाणे, त्यांच्या ह्याच्याप्रमाणे प्रशिक्षण वर्ग असेल किंवा शिबिर वगैरे असतील, असे काही बालांसाठी पण आपण विशेष प्रमुख काम करतो का त्याच्यामध्ये? संघाचं काम करत असताना काही शिबिरही घेतो आपण. बरं. मग शिबिर म्हणजे एक साधारण 2-3 दिवसाचा असा एकत्रित सगळ्याचा. पूर्वी राहुट्यांमध्ये राहून शिबिरं घेतली जायची. बरं. म्हणजे एखाद्या गावामध्ये सगळ्यांना बोलवलं जायचं, तिथं राहुट्यामध्ये राहून म्हणजे तो एक वेगळा आनंद. त्या लहान मुलं किंवा तरुण अशा त्या काही वेळा वेगवेगळ्या गटामध्ये सुद्धा, म्हणजे फक्त बालांचंच शिबिर घेतलंय किंवा मला असं म्हणायचं की त्याच्यामध्ये बौद्धिक विभाग म्हणून असा काही वेगळा उपक्रम की आता बोधकथा तुम्ही मगाशी म्हणत बालांसाठी, मग त्याच्यापेक्षा आणखीन असं वेगळं त्याच्यामध्ये काही घेतलं जातं? त्यामध्ये प्रश्न मंजुषा, एकतर बौद्धिक हा विषय आपला सगळं म्हणजे माहिती देणं संघाची जास्ती असतं, हा बौद्धिक वर्गामार्फत केला. प्रत्येक कार्यक्रमामध्ये म्हणजे अगदी आपले जे 6 उत्सव आहेत, ह्या 6 उत्सवामध्ये हे जरी सगळं करत असलो तरी बौद्धिक हा आपला त्यामधला एक प्रमुख घटक आहेच. याच्या व्यतिरिक्त मग स्पर्धा घेऊ शकतो आपण. गीत गायन स्पर्धा आहेत, म्हणजे मग ज्या अन्य शाखा, ज्या सगळ्या शाखा आहेत त्या शाखा, जेव्हा सगळ्या शाखेतले स्वयंसेवक एकत्र येतात, तुम्ही तुमच्या शाखेचं एक गीत बसवून या त्या शाखेत, मग ह्या सगळ्या 10 शाखा आल्या, म्हणजे 10 शाखांचं गीत तिथं ऐकून घेतलं जातं. त्यांची एक स्पर्धात्मक स्वरूप, अगदी काय त्याची मोठी स्पर्धा नसते, पण त्या शिबिरामध्ये असलेली स्पर्धा, त्यामध्ये आपण बोलून त्या ह्याच्यामध्ये आपण करू शकतो. आता मला एक मगाशी आपला सोशल मीडियाचा विषय निघाला म्हणून मला एक असं घ्यावंसं वाटतं की आता समाजामध्ये काही नेरेटिव्ह सेट केले जातात.
तर त्याच्यामध्ये काही गैरसमज पण असतात. मग त्याच्यामध्ये तुम्ही म्हणलात की आपण जे कार्यक्रम होतात आपले किंवा जे काही ब्लॉग लिहिणारे असतात त्याच्या माध्यमातून, मग हे असे काही नॅरेटिव्ह जे सेट केले जातात त्याच्यामध्ये सुद्धा बौद्धिक विभाग म्हणून सोशल मीडियावरती काही ते नॅरेटिव्ह कसे आहेत किंवा काय त्याबद्दल काही आपलं असं मत मांडू शकता का, किंवा त्या माध्यमातून काही तुम्ही देऊ शकता का सोशल मीडियावरती, असं मला विचारायचं आहे. नाही, आपलं एकतर अशा ज्या काही तुम्ही म्हणता तशी जे नेरेटिव्ह पसरवण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत, हां, ह्याला हे उत्तर हे आपले कार्यकर्ते देत असतात. बरोबर. संघाचे प्रवर्तक म्हणजे जसं मी जिल्ह्याचं काम करतो तसं माझ्यावर विभागाचं काम करणारे, प्रांताचं काम, आणि अशा असंख्य स्वयंसेवक हे त्या ह्याच्यामध्ये बोलत असतात किंवा जे प्रमुख पदाधिकारी जे आहेत हे पदार वेळोवेळी आपलं त्या ह्याच्यामध्ये त्याचं हे करत असतातच. बरोबर. म्हणजे आणि फक्त एक जिल्हा स्तरावरती असं नाही, पण ओव्हरऑल संपूर्ण विभाग म्हणजे बौद्धिक विभाग म्हणजे प्रांताच्या वरती केंद्रीय विभागापासून ते अगदी अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख म्हणून ते जे क्षेत्र बौद्धिक प्रमुख, नंतर प्रांत बौद्धिक प्रमुख, विभाग बौद्धिक प्रमुख, पण जिल्हा बौद्धिक, मग अगदी माझ्या त्यानंतर मी तुम्हाला मगाशी म्हटलं तर मी जिल्ह्याचा आहे तर तालुक्याचा पण एक बौद्धिक प्रमुख असतो, शाखेचा सुद्धा बौद्धिक प्रमुख मगाशी मी सांगितलं असतं. ह्या ह्याच्यामधनं आपल्याला ज्या चार गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपण जास्तीतपणे सांगण्याचा प्रयत्न करत असतो. मग शिबिराचा मगाशी तुम्ही उल्लेख केला, त्यामध्ये मधल्या ज्या 4 गोष्टी अनिवार्य सांगितल्या त्या 4 गोष्टी व्यतिरिक्त ज्या 4 गोष्टी आहेत त्यामध्ये समाचार समीक्षा, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की किती समाचार, एखादी घटना घडली तर त्या घटनेबद्दल आपण त्यावर चर्चा करतो, बोलतो आपण काय त्याच्या तुम्हाला काय वाटतं याबद्दल, आणि मी ती घटना सांगितली जाते आणि घटना सांगितल्यानंतर आपण त्याचा असा विचार करतो की हा एक आपल्याला कार्यक्रम दिला जातो टास्क सारखा की आपण हे करायचंय, काय करायचंय, तर हा जो विषय आहे ह्या विषयाला धरून आपण सगळ्यांनी बोलायचंय. मग त्या ह्याच्यामध्ये त्या चर्चासत्रामध्ये कार्यकर्ते जेव्हा आपला वेळ असतो त्या ह्याच्यात मग परवाची जशी तुम्ही म्हटला तसं व्हॉट्सअपची एक गोष्ट होती, पोस्ट होती व्हॉट्सअपला, टाइम्स नावमध्ये आणि चित्रवाहिनीवर यूट्यूबवर एक लिंक दिली होती. बातमीचा सारांश असा होता की संगणक विषयात उच्च शिक्षण घेतलेल्या अत्यंत बुद्धिमान असलेल्या झुबेर हंगरकेगर ह्या अभियंत्यांनी अल कायदा या संस्थेशी संबंध आहेत आणि ATSने त्यांना अटक केली. मग अटक केली, मग किंवा तो 10 नोव्हेंबरला जो काही दिल्ली जवळचा स्फोट झाला ह्या विषयावर आपल्याला चर्चा करायची आणि मग ते चर्चा करायची म्हटल्यानंतर मग प्रत्येकजण आपापल्या ह्याने तो जो काय ज्यांनी वाचलेला असेल किंवा मग ते सगळं आपल्याला जे आजकाल मोबाईलवर जे काय वाचायला मिळतं ते सगळं एकत्र करून मग ते सगळं शाखेवर आपले चर्चा केली जाते. मग तो एक जण सांगतो, दुसरा मुद्दा एक सांगतो, ह्या सगळ्या मुद्द्यांचं एकत्रीकरण करून मग त्या ह्याच्यामध्ये काय केलं पाहिजे असं हे आपलं म्हणजे अगदी समाचारामध्ये ह्या ह्याच्यामध्ये गोष्टीमध्ये प्राधान्य देऊन ह्या गोष्टीचा आपण चर्चा केली, सर्वांना सामावून घेतलं आता आणि सगळ्यांबरोबर आपली मतं मांडण्यासाठी आपण चर्चासत्र ते घेतो त्याच्यामध्ये. बरोबर आहे. मग आता आपण आपलं हे जे वर्ष आहे आत्ताचं सध्याचं महत्वाचं, अजून त्यामध्ये 1-2 घटक राहिलेले आहेत. अजून काही दीर्घकथा, म्हणजे आतापर्यंत आपण तुम्हाला सांगितलं छोटा उद्देश आहे, पण छोट्या उद्देशासाठी म्हणून आपण छोटी कथा सांगितली होती. दीर्घकथा सांगत असताना जसं आपण मगाशी सांगितलं की बोधकथा सांगतो की त्यामध्ये छोटासा बोध आहे, परंतु याच्या व्यतिरिक्त ज्या काही इतिहासात घडलेल्या मोठमोठ्या घटना आहेत, प्रसंग आहेत, त्याची कथा म्हणजे अफजल खानाचा वध झाला, ही काही नुसता अफजल खानाचा वध झाला शिवाजी महाराज असं नाही, मग त्याला पुरेसा वेळ दिला पाहिजे. मग त्यासाठी आपण एक महिन्यातून एकदा किंवा शिबिर असेल किंवा मासिक वर्गामध्ये असं आपण 1 तास 1.5 तास अशी एखादी कथा काही वेळा आपण सलग 2-3 दिवस शाखेमध्ये टप्प्याटप्प्याने थोडी सांगत क्रमशः असं पण ती दीर्घ कथा सांगण्याचा प्रयत्न करतो की मोठी गोष्ट म्हणजे गोष्ट घडलेले जे प्रसंग आहेत आपल्या इतिहासातले हे प्रसंग हे सांगण्याचा आपला एक त्याच्यामध्ये समाजामध्ये किंवा आपल्या लोकांना जेव्हा कळलं पाहिजे की स्वयंसेवकांना की अशा पद्धतीने जे प्रसंग झाले ते सांगता आले पाहिजे. मोठी गोष्ट काही गोष्टी ज्या आहेत की त्या जे वारंवार आपण ऐकल्यात त्या ऐकल्या जातात, पण काही गोष्टी आहेत की आपण त्या खरंच इतिहासातल्या पण आहेत पण आपण ऐकल्या नाहीत, त्या या माध्यमातून सगळ्यांच्या समोर येतात. म्हणजे तो घडलेला प्रसंग आपल्या समोर उभा करणे हे त्या बोलणाऱ्याचं पण कौशल्य आणि ऐकत किती तन्मय. म्हणजे समोर बालांसमोर एखादी गोष्ट सांगतोय तिथे इतकी रंगून सांगितली की तो बालही त्यामध्ये रमले पाहिजे. बरोबर. म्हणजे मगाच्या मी तुम्हाला बौद्धिक वर्ग सांगितला, बौद्धिक वर्ग जेव्हा चालू असतो त्या समोर बाल आहेत
तर मग ते तारतम्य ठेवून तसं आपल्याला करावं लागतं. म्हणजे बरोबर. गोष्टी रूपाने सांगितलं. म्हणजे जेव्हा शाखेचे जे उत्सव घेतले जातात, म्हणजे मगाचं जे म्हणलं 6 उत्सव मी संघाचे सांगितले, त्या 6 उत्सव म्हणजे प्रत्येक वेळी गोष्ट वेगळी आहे. बरोबर आहे. म्हणजे मकर संक्रांती आहे, मग संक्रांतीचा हेतू, मग त्यावेळी संक्रांतीचा हेतू काय हे पण सांगितलं पाहिजे. मग बालांसमोर सांगताना गोष्टी स्वरूपात गोष्टी रूपात सांगितलं पाहिजे. बरोबर. तरुणांना सांगताना समरसता आहे, सर्व समाजापर्यंत असंही सांगितलं पाहिजे. मग त्याला अनुसरून गीत असतं बरं. आणि हे सगळं त्या ह्याच्यामध्ये आपण म्हणजे मग परत त्या आपल्या उत्सवाप्रमाणे जे काही असेल स्वरूप त्याप्रमाणे परत ह्या बोधकथा म्हणा किंवा सुभाषित आपले अमृतवचन हे त्याप्रमाणे आपण त्याप्रमाणे तयार आपण करायचं करतो. काम बौद्ध बरोबर, विभागाकडे आहे. बरोबर, बरोबर. मगाशी आपला एक विषय थोडक्यात राहिलाय, शाखा पुस्तिका. आपण थोडं मला आणखीन जाणून घ्यायला फार आवडेल. त्यात अजून काही विषय हा आहे का मगाशी शाखा तसा थोडासा विषय आपला राहिला. राहिला. शाखा पुस्तक म्हणजे साताऱ्याचं एक वैशिष्ट्य आहे की सातारा साधारणतः म्हणजे मला जसं आठवतं तसं गेली 25 वर्ष तरी साताऱ्यामध्ये शाखा पुस्तिका ही तयार होती. बरं. वा. शाखा पुस्तिका म्हणजे जो कार्यकर्त्यांना जे मार्गदर्शन पाहिजे, बरं. काही गोष्टी ज्या आवश्यक असतात शाखा चालवताना किंवा अन्य कुठे प्रवास करताना ज्या गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी या शाखा पुस्तिकेमध्ये अंतर्भूत केलेल्या असतात. छान. जेव्हा मी माझ्याकडे जबाबदारी आली त्यामुळे 2 वर्षातच मी त्या ह्याचा बौद्धिक प्रमुख म्हणून मी काम करत होतो. त्यामुळं शाखा पुस्तिका केली होती. आजपर्यंत बघतोय की 25 वर्ष साताऱ्यामध्ये सलग दर महिन्याला ही शाखा पुस्तिका निघत असते. ही शाखा पुस्तिका साधारणतः एक 16 पानाची किंवा 20 पानाची 30 पानाची अशी निघते. ही पूर्वी तर हार्ड कॉपीज असायची. आता मात्र मोबाईलवर सुद्धा ही शाखा पुस्तिका उपलब्ध असते. पीडीएफच्या माध्यमातून सर्वकडे पाठवतो. बऱ्याच ठिकाणी आता अशीच असते. पण साताऱ्यामध्ये मात्र आजही शाखा पुस्तिका ही छापून प्रत्येक कार्यकर्ता देण्याचा आपला प्रयत्न असतो. हातामध्ये आपल्या हातामध्ये आहे. असंही म्हणता येईल की सोशल मीडियासाठी कनेक्ट बौद्धिक वर्ग की हे जे पीडीएफ करून आपण पाठवून देतो त्यांच्यामध्ये. बरोबर. पण शाखेमध्ये मोबाईल वापरायचा नाही तर शाखा पुस्तिका आता असली तर मोबाईलची गरजच नाही. आपण ह्या शाखा पुस्तिकेमध्ये मग सुरुवातीला मनोदय असतं. शाखा पुस्तिका म्हणजे काय म्हणायचं मला, ही साधारण शाखा दर महिन्याला एक निघते, मासिक असते. मग आपल्या शेवटी आपली हिंदू संस्कृतीच्या पद्धतीप्रमाणे ही शाखा पुस्तिका तयार केली जाते. मग 12 महिन्याच्या 12, चैत्र महिन्यात चैत्र, मग चैत्र महिन्यापर्यंत दिनविशेष काय काय आहेत हे त्यामध्ये उल्लेख केलेले असतात. म्हणजे मग दिनविशेष पण कळला, म्हणजे अख्ख्या महिन्याभरात काय असणार. वर्ष प्रतिपद चैत्र शुद्ध हा वर्ष प्रतिपद आहे. बरोबर. म्हणजे अगदी एखाद्याची जयंती सुद्धा आहे. म्हणजे जो मध्ये शिवजयंतीचा वाद झाला की 19 फेब्रुवारी का बरोबर. आपण आपल्या ह्याच्यामध्ये जे मराठी महिन्याप्रमाणे जे आहेत ते देतानाच आपण असे देतो की चैत्र शुद्ध 1 आणि त्याचा हे आणि त्यावेळीची तारीख, जो प्रसंग घडला त्या दिवशी तारीख, म्हणजे मुख्य प्रसंगानुसार असलेली तारीख त्यावेळची आणि आजची असलेली तारीख असं आपण याच्यामध्ये दिनविशेष म्हणून देत असतो. प्रत्येक महिन्याचं प्रत्येक वेळी देत असतो. छान. म्हणजे ह्या माध्यमातून त्या कार्यकर्त्याच्या हातामध्ये महिनाभर ते पुस्तक राहील की बाबा ह्या महिन्याभरामध्ये आपल्याला काय काय आहे घडलेलं, आपल्या संस्कृतीमध्ये पण काय आहे आणि शाखांवरती पण हे जे काय वेगवेगळे दिनविशेष आहेत किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या कथा तुम्ही म्हणाला त्याच्यामध्ये त्या कथा पण असतात, सुभाषित असतात, त्याच्यामध्ये अमृतवचन असतं. म्हणजे त्याच्यासमोर ती एक कॉपी स्वरूपात वाचनासाठी महिनाभर त्याच्या हातामध्ये ती पुस्तिका राहणार आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये मग दैन वैशिष्ट्य असतं. म्हणजे आता हे जसं प्रत्येक दिवसाला म्हणजे साधारणतः प्रत्येक दिवसाचं जसं असेल म्हणजे महिन्याचे 30 दिवस आहेत. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवसाला काही ना काहीतरी महत्व आहे. पण त्यातले निवडक जे आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचे असे काही प्रसंग, काही वैशिष्ट्य आहेत ती आपण त्यामध्ये देत असतो. बरोबर. म्हणजे एखाद्या पूर्वीच्या क्रांतिकारकांची पण माहिती प्रत्येकाजवळ असते असं नसतं. ती त्यानिमित्तानं ह्या पुस्तकाच्या माध्यमातून सगळ्यांच्या समोर येऊ शकते. बरोबर. त्याच्याबरोबर एक दिन वैशिष्ट्य, एक पान आपण दिन वैशिष्ट्य म्हणून देतो. म्हणजे त्या महिन्यातला एखादा अगदी जिव्हाळ्याचा महत्वाचा एखादा दिवस आहे, एखाद्या संत पुरुषाची जयंती, पुण्यतिथी, क्रांतिकारकाची काही माहिती आहे ते त्या दिवसामध्ये आपण त्या शाखा पुस्तकात दिन वैशिष्ट्य म्हणून एक माहिती देतो. मग बाल विभाग आहे, मग बालांसाठी वेगळे, काही तरुणांसाठी, मग बालांसाठी म्हणून आपण काही सुभाषित देतो, सोपी असतात म्हणजे मराठीच्या त्यातली, आणि तरुणांसाठी संस्कृत मधले असेल काही श्लोक हे त्यांना देतो, त्यांचा भावार्थ देतो. बरोबर. म्हणजे त्यांनी ती 15 दिवसात पाठही करावी
किंवा प्रयत्न असावा की ते पाठ व्हावीत म्हणून. आणि त्याचा भावार्थ त्यात म्हणजे त्यात काय लिहिलंय तसं अमृत वचन असतं. अमृत वचनामध्ये मग ते रोजच्या रोज शाखेवर म्हणण्यासाठी म्हणून ते करा. त्या ह्याच्यामध्ये काही शाखेंनी तर अमृत वचन म्हणण्याची स्पर्धा सुद्धा घेतली होती. म्हणजे की 4 जणांचा ग्रुप करा तुम्ही, या शाखेवर सुद्धा आपण कार्यक्रम करतो. त्या ह्याच्यामध्ये या एकत्र तुम्ही म्हणा, मग तो कसा म्हणलाय, सांगण्याची पद्धती कशी, अशा पद्धतीने आपण ते करत असतो. बरोबर. गीत असतं दर महिन्याला, 2 गीतं देतो. कार्यक्रमाच्या उत्सवासाठी म्हणून असलेलं वैयक्तिक गीत, गीतामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार, मग असे म्हटलं तर संचलनासाठी गीत असतं, कार्यक्रमासाठी गीत असतं, वैयक्तिक एखादा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला साजेचं असं गीत वैयक्तिक म्हणून आपल्या कार्यक्रमाच्या ह्याच्यामध्ये वक्त्यांच्या आधी तो सांगत असतो. आणि सर्वांसाठी सांघिक सांगण्यासाठी पण गीत असतं. बालांसाठी छोटी छोटी अगदी उलट्या चालीच्या सहज बोलता येईल म्हणजे त्यामध्ये ती रमतात अशी सुद्धा गीतं आपण त्यामध्ये देत असतो. बरोबर. बोधकथा देतो, 2 बोधकथा देतो त्या शाखा पुस्तकामध्ये की जेणेकरून त्याला. ह्याच्याबरोबर आपण सातारा जिल्हा आहे, मग सातारा जिल्ह्याचा परिसर आहे, मग त्या परिसराची माहिती म्हणून मग त्या ह्याच्यामध्ये देत असतो की त्या माहितीमध्ये मग एखादं गाव असेल, सातारा म्हणजे 7 तारा आहेत, एवढा मोठा अजिंक्यतारा आहे, मग अजिंक्यताऱ्याची माहिती, मग तुम्ही तिथं कसं जाल, काय बघाल तिथं, बरोबर, अशा पद्धतीचं पण एक छोटंसं आपण माहिती त्यात देतो. बरोबर आहे. मग आता एखादा कार्यक्रम आहे, आगामी येणारा कार्यक्रम, त्या आगामी कार्यक्रम काय करायचा आहे, एखादा उत्सव येतोय, 6 उत्सव असतात, त्या 6 उत्सवांपैकी त्याची माहिती आपल्याला त्यामध्ये दिली जाते. नंतर आपल्या काही गोष्टी आपण आता ज्या पुढच्या भागात बघणार आहोत आपण, पर्यावरण सारखं आहे, स्वदेशी आहे, ह्याच्यावरची काही माहिती अशा त्या ह्याच्यामध्ये शाखा पुस्तकामध्ये देण्याचा आपला प्रयत्न असतो आणि त्यामध्ये आपण करत असतो. ह्या व्यतिरिक्त हे जरी शाखा पुस्तिक असली, अशी जरी अष्टसूत्री जरी असली, तरी आपण ह्याच्या व्यतिरिक्त जी म्हणजे मागाशी सांगितली संघाला प्रार्थना अभिप्रेत आहे, त्या प्रार्थनेबरोबर एकात्मता स्तोत्र म्हणून आपलं म्हटलं जातं रोज. ते साधारणतः एकात्मता स्तोत्र जे आहे ते सकाळी शाखा सुरू होण्यापूर्वी किंवा शाखा लावून सगळेजण म्हणत असतात. साधारण 33 श्लोकांचं हे एकात्मता स्तोत्र आहे. ह्या स्तोत्रामध्ये भारताचं सगळं वर्णन केलेलं आहे. ह्या भारत देशामध्ये म्हणजे प्रार्थना आहे, सगळे म्हणजे काय गड म्हणजे आपले शिखरं आहेत, देवस्थान आहेत, ही सगळी देवस्थानांची नावं आहेत, सर्व नद्यांची नावं आहेत, तीर्थक्षेत्र आहेत, महत्वाची शहरं आहेत. नंतर आपले जे पुरुष होऊन गेले, म्हणजे अगदी पुरुष नाही पण महिला सुद्धा आहेत, म्हणजे अगदी ज्या महिला होऊन गेल्यात, विशेष करून म्हणजे ज्या प्राचीन काळामध्ये ज्यांचा उल्लेख केला, गार्गी आहेत, अशा सगळ्या ज्यात मग देवांची नावं आहेत, महापुरुष आहेत, ह्या सगळ्यांचं असं म्हणून हे सगळं असं पुस्तक एकात्मता मंत्र म्हणून पुस्तक हे केले असतं. 33 श्लोकामध्ये आपण सगळ्यांनी शेवटी भारत माताची प्रार्थना की हे सगळं करण्यासाठी असं म्हणून एक एकात्मता स्तोत्र म्हणून केलं म्हटला जातो. मंत्र आहे, मग त्याच्या जोडीला आपण एक मंत्र म्हणतो, प्रार्थना करतो विश्वाची. आणि त्याच्यामध्ये जसं आपण मंत्रदृष्ट्या ऋषी हे करायचे तशा पद्धतीने भक्तिपूर्वक प्रार्थना करून हा परमात्मा एकच आहे आणि तो सर्व विश्वाचा परमेश्वर आहे असं म्हणून परमेश्वराची प्रार्थना आपण याच्यामध्ये एकात्मता स्तोत्र मध्ये करतो. म्हणजे शाखा पुस्तिका, अष्टसूत्री आणि आता तुम्ही जे म्हणालात ते एकात्मता, ह्यासाठी बौद्धिक विभागाचं जास्त. आणि अजून एक आता प्रामुख्याने आपण एक वर्णन करतो. आज आपण सगळीकडे फिरत असतो, सगळं काही हे करत असतो, परंतु आपला भारत देश आहे. भारत देश कसा आहे, जर आता आपली जी पिढी, आता मी आता ह्याला आलो, रिटायर झालो, पण आता 60 वर्ष आली, संघाचं काम बरीच वर्ष काम करतोय, पण भारत देशाचा नकाशा आपण असा सगळा समोर बघितला की असा लगेच आपल्या समोर आठवत नाही. बरोबर आहे. म्हणून आपण एक उपक्रम करतो, मानचित्र परिचय. भारत देशाचा नकाशा आहे, तो आपल्याला बघता आला पाहिजे, वाचता आला पाहिजे. बरोबर. मग ह्याच्यामध्ये कसा भारत आपला कसा, उत्तरेला काय, दक्षिणेला काय, कुठं काय, अशा पद्धतीने ह्या सगळ्या ह्याची मांडणी केली जाते आणि ते आपल्या समोर सांगितलं जातं. बरोबर. आता अलीकडच्या ह्या बौद्धिक वर्ग हे जे संघ शिक्षा वर्ग आहेत, ह्या संघ शिक्षावरून प्रत्येक जिल्ह्याचा असा हा
मानचित्र परिचय, त्याला आपण बरं. मानचित्र परिचय म्हणतो. असं म्हणतो. मानचित्र म्हणजे आपला भौगोलिक, म्हणजे आता भौगोलिक. सातारा जिल्हा आहे, हम्म, हम्म. जर सातारा जिल्ह्यापुरतं म्हणायचं म्हणजे सातारा जिल्ह्याची लांबी रुंदी कशी आहे, उत्तरेला कुठला जिल्हा आहे, दक्षिणेला कुठला जिल्हा आहे, हा हा पूर्वेला हा जिल्हा सांगतो. सातारा जिल्ह्यामध्ये वैशिष्ट्य काय, तर 7 तारे आहेत. मग कुठले तारे आहेत, मग इकडे अजिंक्य तारा आहे, तिकडे युतेश्वर आहे, हा, हे सगळे देव सांगितले. मग कुठले देवस्थान आहेत साताऱ्यामधले, मग हा. काळूबाई सारखं मोठं देवस्थान आहे, बरोबर. खंडोबा आहे पालीचा, बरोबर. ह्या ह्याच्यातली ही देवस्थान आहेत. कुठल्या नद्या आहेत, मग कोयनेसारखी मोठी नदी आहे, महाबळेश्वर सारखं मोठं तीर्थक्षेत्र आहे. तीर्थक्षेत्र, बरोबर. असं सगळं हा आपल्याला इतिहास माहीत नाही. हम्म. ज्या काही गोष्टीत हा सगळा आपण एकत्र करण्याचा प्रयत्न असतो. करतो. तसं भारताचं पण आहे. हम्म. भारताचं मानचित्रामध्ये म्हणजे सगळी जी आहेत, मग आपली 12 शक्तिपीठ आहेत. हम्म, हम्म. ती शक्तिपीठं कुठं आहेत, बरोबर. आणि नंतर उत्तरेला हिमालय, आणखी किती पर्वत आहेत, बरोबर. किती नद्या आहेत, कुठल्या नद्या कशा आहेत, कशा आहेत कुठं त्या? प्रयागराज आहे, बरोबर आहे. किंवा कृष्णाजी हे कुठं होती, काशी मथुरा, हे असं ह्या ज्या गोष्टीत ह्या सगळ्या सांगितल्या जातात. बरोबर. मग कन्याकुमारीला आहे विवेकानंद स्वामींचं मोठं स्मारक. केंद्र आहे बरोबर, तिथं, केंद्र. स्मारक आहे तिथं. हम्म. हे सगळं ह्या मानचित्राद्वारे आपण समोर दाखवण्याचा प्रयत्न दृकश्राव्य पद्धतीने, म्हणजे ह्याच्यावर दाखवतो किंवा मोबाईलवर पण बघता येतो, पण हे लोकांना सांगण्यासाठी म्हणून असं समोर दाखवून, बरं. प्रकट दाखवून ते असं त्याची चर्चा केली जाते. केली मग त्या जाते. ह्याच्यामध्ये मानचित्राचा आपण असा प्रयत्न करू की आपल्याला हा भारत देश हा आपल्याला सगळ्यांना माहीत असला पाहिजे. पाहिजे, बरोबर म्हणजे आहे. भारताच्या गांधार देशापर्यंत आपला इतिहास जो सांगतो ते म्हणजे महाभारतातला उल्लेख हा आत्ताचा अफगाणिस्तान, तर त्यावेळेचा गांधार होता. बरोबर. तसं इकडे पूर्वेला पण तसंच भारत हा मोठा अखंड हिंदुस्थान आहे. हो. हा अखंड हिंदुस्थान आपल्याला माहीत झाला पाहिजे, पाहिजे, तो बरोबर माहिती असावा. बरोबर. ह्यासाठी म्हणून मानचित्राद्वारे आपण हा सगळा प्रयत्न करत करण्याचा असतो. प्रयत्न करतो. बरोबर आहे. हे तसंही बौद्धिक विभागाचं काम तसं जास्तीत जास्त आहे जास्त का, आहे. फार हा, महत्वाचं. हा, म्हणजे म्हणजे असं- कार्यकर्ता घडवताना त्याला अगदी बारीक सारीक गोष्टी तुम्ही आता म्हणला की या बरोबर. दृष्टिकोनातून आपण भारत कधी बघतो का, तर नाहीये. हा. अखंड हिंदुस्थान जो आपला बरोबर. विषय बरोबर. आहे त्यामध्ये त्यांच्या समोर ते मानसिक चित्र उभं करण्याचं बरोबर. काम बौद्धिक विभाग करत बरोबर, असतो. बरोबर, आता बरोबर. मला एक असं विचारायचं की हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष आहे, बरोबर. या निमित्तानं बौद्धिक विभाग म्हणून काही अशी वेगळे उपक्रम किंवा काही खास काही कार्यक्रम आपण आखले गेलेत का वर्षभरासाठी असं वाटतं? शताब्दी वर्षानिमित्त बौद्धिक विभाग म्हणून वेगळे कार्यक्रम नाही आहेत, पण काही पुस्तकं निघतील वर्षभराचे, जे काही चलो. वर्षभराचे याच्यामध्ये कार्यक्रम आहे. त्यामध्ये आता विजयादशमीचा उत्सव झाला, येणारा मग एकत्रीकरण आहेत, बरोबर. गृहसंपर्क अभियान आहे, हम्म, 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 हम्म. नंतर हिंदू मेळावे आहेत. अशा पद्धतीनं पुढच्या वर्षभरामध्ये कार्यक्रम आहेत. बौद्धिक म्हणून असं वेगळं कार्यक्रम त्यामध्ये काही असणार नाही. बरं. हाच ह्या ह्याच्यामध्ये ह्या कार्यक्रमामध्ये बौद्धिक म्हणून काही जे काही साहित्य लागेल, हा. काही पुस्तक असतील ते देण्याची काही किंवा काही कथा हा. वगैरे तुम्ही मगाशी म्हणलात हा. त्याप्रमाणे त्या किंवा काही स्वरूपात तेथे व्याख्यानं, येतील त्या. हा, हा, असं- व्याख्यानं असतील. बरोबर आहे. किंवा आपलं साहित्य जे काय ते साहित्य या निमित्ताने विक्री करण्याचा किंवा समाजापर्यंत पोहोचवण्याचा आपला काम आपण प्रयत्न नक्कीच असं करू. राहिला. हा. छान, मस्त. आज तुमच्याशी गप्पा मारल्यामुळे आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो बौद्धिक विभाग आहे हा आम्हाला अक्षरशः खूप जवळनं समजून घेण्याचा म्हणजे समजून घेता आला. त्याबद्दल मी तुमचे खरोखरी धन्यवाद, तुमचे आभार मानते. आपण इथे आलात, आपला वेळ देऊन आपण जे आम्हाला सगळ्यांना माहिती करून दिली त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. धन्यवाद. 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 श्रोतेव, आत्ताच आपण आनंद घेतलात सत्संग या कार्यक्रमाचा. यामध्ये आज आपण ऐकलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिल्हासह बौद्धिक प्रमुख आणि राष्ट्रसंवर्धन संस्था ट्रस्ट साताराचे कार्यवाह श्रीयुत अशोक काशीनाथ रेमजे यांची सौ आसावरी राहुल इनामदार यांनी घेतलेली मुलाखत. तर श्रोतेहो, आजच्या सत्संगच्या भागात इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.